नांदेड शहरात आज गँगवॉरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली। शहरातील ई स्क्वेअर परिसरात एकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली, तर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। या घटनेमुळे नांदेडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कॅनॉल रोडवरील ई स्क्वेअर परिसरात वर्चस्वाच्या वादातून सय्यद आवेज, सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजित सिंग, गजानन चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात अरिजित सिंग जागीच ठार झाला, तर या संघर्षात सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज हे दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। अरिजित सिंगच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ चाकू घेऊन थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला। दवाखान्यातील अपघात विभागाजवळ उपचार सुरू असलेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक यांच्यावर त्यानं सपासप वार केले। रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात हे दोघेही जागीच गतप्राण झाले। रुग्णालयात उपस्थित रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये या थरारामुळे मोठी पळापळ झाली। नांदेड शहरात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे सिंघम अधिकारी कार्यरत असतानाही भर रस्त्यात आणि रुग्णालयात अशा प्रकारे तिहेरी हत्या घडल्यानं पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठते। हल्लेखोरांनी अत्यंत नियोजन पद्धतीनं हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासातून समोर येते। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण शहरात नाकेबंदी करण्यात आली। फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित केले जात आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आलेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। नांदेडमध्ये ते रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की एक अनिल पंजाबी, साहिल आला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे। तो असा दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वेअर मॉल जवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साहिल आला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्या सोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या एमपीडीए मध्ये जेलमध्ये आहे। साहिल आला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी एमपीडीए मधून बाहेर आला होता। त्यांची जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि एमपीडीए 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा एमपीडीए ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता एमपीडीए आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायव्हलरी मध्ये ई स्क्वेअर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी, साहिल आला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंट मध्ये झालेला। हॉस्पिटलमध्ये एकाचा फोन करण्यात आला। असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशन मध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील, जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरी मध्ये शिफ्ट होत होता, तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला। तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली। 2 FIR होणार का सिंगल FIR? 2 FIR होणार।
त्यामध्ये दोन्ही क्रॉस FIR होणार मर्डरच्या आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल. एक अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार. हॉस्पिटल मधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का? हॉस्पिटलच्या इन्सिडेंट काय आहे? आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भाग्यनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण FIR भाग्यनगर पोलीस. हे दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती. दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूवी बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1.5 वाजे जे शो कम्प्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण मध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार. श्रुती गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. लावलेल्या झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी 51 झाडांना ठिबक सिंचन व्यवस्था करून देण्यात आली. या उपक्रमामुळे पाण्याची बचत होऊन झाडं टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय. वाढदिवस साजरा करण्याची ही पर्यावरणपूरक पद्धत समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांनी श्रुती गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. मित्रांनो नमस्कार. आज आमच्या सोसायटीतील सभासद गायकवाड सर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गार्डनमध्ये आम्ही लावलेल्या वृक्षांना पाणी देण्यासाठी हे ठिबक सिंचन करण्यासाठी त्यांनी ठिबक आणून दिलेले आहेत आणि ठिबक लावून आम्ही त्यांच्या मुलीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. असाच उपक्रम आम्ही सर्व सभासदांना विनंती करतो की आपणही आपला बड्डे, अॅनिव्हर्सरी, रिटायरमेंटचा कार्यक्रम असं काही असल्यास अशाच भेटवस्तू आम्हाला या ठिकाणी द्याव्यात. समाज उपयोगी कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा असल्या कारणाने आणि आपलं गार्डन हे निसर्गरम्य बनवण्यासाठी आपण असा सहभाग घ्यावा. मी गायकवाड साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण हे ठिबक आणून दिलं तर ह्या ठिबक उपयोग आम्ही सगळ्या झाडांना लावून सगळे झाडं हे उन्हाळा असल्यामुळे त्यांना पाणी मिळेल आणि ते झाडं टवटवीत होऊन 4-5 वर्षामध्ये आपल्याला त्याचं फळ मिळेल. एवढे बोलून मी दीदीला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तिला दीर्घ आयुष्य लाभो, तिच्या हातून सत्कार्य करो ह्याच शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. आता या ठिकाणी आमच्या डॉक्टर ताई आलेल्या आहेत. या वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलतील.